पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेवर जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता कायम. पन्हाळा नगर परिषद निवडणुकीसाठी अतिशय चुरशीने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये 85% इतके मतदान झाले. आज मयूरबाग येथील नगर परिषदेच्या सभागृहात मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली. ती 2 फेऱ्यात 5 टेबलवर पार पडली. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार जनसुराज्यच्या जयश्री प्रकाश पवार यांना 1762 इतकी मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार सुधा सुहास भगवान यांना 690 मते मिळाली, तर नोटाला 60 मते मिळाली. यामध्ये जयश्री पवार यांनी 1072 इतक्या मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत 16 ठिकाणी जनसुराज्य भाजपा या स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले, तर 4 ठिकाणी अपक्ष विजयी झाले. नगराध्यक्ष पदासह 9 ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षाने आघाडी घेतली, तर शिवशाहू आघाडीला 2, शाहू आघाडीला 3, भाजपला 2, तर अपक्षांनी 4 ठिकाणी यश संपादन केलंय. पन्हाळा नगर परिषदेत यावर्षी प्रथमच भाजप पक्षाने 2 जागा जिंकून नगर परिषद प्रवेश केला आहे. या निवडणुकीत नोटाला 81 मते मिळाली. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून माजी नगरसेवक रवींद्र धडेल, प्रभाग क्रमांक 8 मधून शरयू लाड यांना पराभव पत्करावा लागला. काही उमेदवारांना 4 ते 10 मताच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. विजयी उमेदवारांनी फटाक्याची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली. या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी वारणा नगर येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांची भेट घेऊन आनंद उत्सव साजरा केला. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माधवी शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, नायब तहसीलदार संजय वळवी आणि कर्मचारी यांनी काम पाहिले. तर मतमोजणी परिसरात पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं कडक बंदोबस्तात ठेवण्यात आली होती. केके न्यूज साठी सनी काळे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.